निवडणूक रोख्यांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। रोख्यांच्या युनिक आयडी बाबत स्टेट बँकेकडून उत्तर अपेक्षित। निवडणूक रोख्यांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिहाय मिळकतीची माहिती जाहीर। भाजपवर सर्वाधिक धनवर्षाव तर दुसऱ्या स्थानी तृणमूल काँग्रेस असल्याची माहिती। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह कुणाचं, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। शरद पवारांचे फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई केल्यानंतर आज काय होणार याची उत्सुकता। अजित पवारांविरोधात सख्खा भाऊ मैदानात, शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं। श्रीनिवास पवारांची अजित पवारांवर टीका। शेतकऱ्याला दिलं म्हणून मालक होत नसल्याचाही टोला। उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर। मतदारसंघात 5 सभा होणार। ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। मविया 2 दिवसात जागा वाटप जाहीर करणार। आज मवियाची बैठक होण्याची शक्यता, तर महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता। विजय शिवतारे आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। ईव्हीएम शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत। राहुल गांधींचा शिवाजी पार्कवरून हल्लाबोल। देश चालवणाऱ्या शक्तीच्या हातचं मोदी भावलं, राहुल गांधींची टीका। देशात मोदी की गॅरंटी चालणार नाही, शरद पवारांचा हल्लाबोल। तर हुकुमशहाला तोडा फोडा, छाताडावर राज्य करा, उद्धव ठाकरेंची गर्जना। विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर घरवापसीच्या तयारीत। माढा, सोलापूर, बारामतीत महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता। गिरीश महाजनांकडून मोहिते पाटलांची मनधरणी। विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळीसह गारपीट। यवतमाळ, अमरावती, नागपूर, अकोल्यात वादळी पाऊस, पिकांचं मोठं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।